संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधी पाक्षीय धम्माचा अभ्यास या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधी पाक्षीय धम्मातील 5 इंद्रिय आणि 5 बल म्हणजे चौथं आणि जे 5वं प्रकरण आहे 5 इंद्रिय आणि 5 बल या दोन्ही प्रकरणांचा अभ्यास आपण सोबतच या ठिकाणी करीत आहोत। मी पुन्हा पुन्हा हे रिपीट यासाठी करतो की काही हम भूल न जाए, म्हणतात ना, असं म्हणजे आपण विसरू नये की आपण काय अभ्यास करत आहोत, काय कोणत्या गोष्टीचं आपल्याला पुन्हा पुन्हा चिंतन करायचं आहे ते आपण विसरू नये, म्हणून पुन्हा पुन्हा या गोष्टीचं रिपिटेशन करावं लागतं की जेणेकरून या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्या स्मरणामध्ये याव्यात, त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं, चिंतन व्हावं, भावना व्हावी आणि अगदी मुखपाठच आपल्याला होऊन जावं। तर जर पुन्हा सांगतो की 4थं आणि 5वं प्रकरण आहे आपलं, ज्याचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत। 4थं प्रकरण आहे 5 प्रकारचे इंद्रिय आणि 5वं प्रकरण आहे 5 प्रकारचे बल, जे दोन्ही सारखेच आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा। 5 प्रकारचे हे इंद्रिय आहेत आणि हेच 5 प्रकारचे बल आहेत। पण इंद्रिय हे कशा प्रकारे सहाय्यकारी ठरतात आणि त्यांचं बलामध्ये रूपांतरित होऊन ते कशा प्रकारे तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गावरती आरूढ करतात, बलवान बनवतात, त्याचं स्पष्टीकरण तात्विक दृष्ट्या मागच्या काही धम्मदेसनेमध्ये आपण केलं। मागच्या काही धम्मदेसनेमध्ये आपण या पंच इंद्रियांवर आधारित काही प्रेरणादायी उदाहरण सुद्धा बघितले। जसं आलवक यक्षाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीने तो एवढा रागीट स्वभावाचा यक्ष, त्या यक्षाला भगवान बुद्धांनी या पंच इंद्रियांचा उपदेश केला आणि तो यक्ष सुद्धा भगवान बुद्धांचा आजीवन उपासक झाला। मागच्या धम्मदेसनेमध्ये आपण आणखीन एक प्रेरणादायी उदाहरण सुद्धा पाहिलं, कृषी भारद्वाज सुद्धाचं, की भगवान बुद्धांनी त्याला कसा उपदेश केला की मी सुद्धा शेती करतो, मी सुद्धा नांगरतो, मी सुद्धा पेरतो आणि कशा पद्धतीने मी सांगितलेली शेती जर कोणी करेल तर त्याला त्याच्या जीवनामध्ये अमृत फलदायी अशा प्रकारचं फळ त्याला प्राप्त होईल। तर असे हे 2 एक म्हणजे प्रेरणादायी उदाहरण आपण आता या मागच्या धम्मदेसनेमध्ये बघितलेलं आहे। तर असंच एक प्रेरणादायी उदाहरण आजच्या धम्मदेसनेमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु आज आपण त्रिपिटकातील असं कोणतं उदाहरण बघणार नाही। आजच्या धम्मदेसनेमध्ये
या पंच इंद्रिय किंवा हे पंचबल याच्यावर आधारित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण, प्रेरणादायी उदाहरण आज आपण पाहणार. कारण बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. बाबासाहेबांमुळेच आपल्याला बुद्ध धम्म लाभला. बाबासाहेब यांना आपण बोधिसत्व म्हणतो. आणि अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की हे जे 37 बोधिपाक्षीय धम्म आहेत हे काय आहेत, तर बुद्धत्व प्राप्तीचा प्रवेशद्वार आहे. म्हणजे अगोदर तो बोधिसत्व जो बुद्ध बनणार आहे या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करतो, चिंतन करतो, त्याच्यामध्ये वाढ करतो आणि मग त्या बलाच्या आधारे तो आपल्या सगळ्या 10 पारमिता पूर्ण करतो आणि नंतर शेवटी बुद्ध बनतो. म्हणजे एका बोधिसत्वाला पारमिता पूर्ण करण्या अगोदर या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करावी लागते, चिंतन करावं लागते. तेव्हा तो बोधिसत्व 10 पारमिता पूर्ण करून बुद्धत्व अवस्था प्राप्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आपल्याला आज ही सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे, नक्कीच आपल्या सर्वांसाठी ते आदर्श आहे. जो विषय आपण घेतलेला आहे त्या विषयाला अनुसरून तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं प्रेरणादायी उदाहरण मला तरी वाटतं आधुनिक काळात दुसरं कोणतंच नसावं. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकदम प्रेरणादायी उदाहरण आहे की ज्यांची प्रेरणा घेऊन एक धम्म अनुयायी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन या मार्गावरती आरूढ होऊ शकतो. पण समजलं पाहिजे आपल्याला की बाबासाहेब आंबेडकर या पंचबलामध्ये कशा प्रकारे निपुण होते, बाबासाहेबांमध्ये कशा प्रकारचं श्रद्धाबल होतं, बाबासाहेबांमध्ये कशा प्रकारचं वीर्यबल होतं, कशा प्रकारचं समाधिबल होतं, कशा प्रकारचं प्रज्ञाबल होतं, स्मृतिबल होतं. हे पंच जे बल आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, हे 5 बल बाबासाहेबांमध्ये कसे होते. म्हणून तर बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो ना. ज्या अर्थी बाबासाहेब बोधिसत्व आहेत तर बाबासाहेबांमध्ये बल नक्कीच असलेच पाहिजे. तर तेव्हा बाबासाहेबांची श्रद्धा कशी होती ते आपण बघितलं पाहिजे. बाबासाहेबांमधलं वीर्य किती म्हणजे तेजस्वी होतं बाबासाहेब, किती वीर्यवान होते बाबासाहेब हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बाबासाहेब किती स्मृतिवान होते, किती समाधिवान होते आणि किती प्रज्ञावान होते बाबासाहेब हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कारण बाबासाहेब बोधिसत्व आहेत ना. तर बघा बाबासाहेबांची श्रद्धा, म्हणजे बाबासाहेबांमध्ये किती मोठं श्रद्धाबल होतं. कारण श्रद्धेशिवाय काहीच होऊ शकत नाही. बघा जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, श्रद्धेशिवाय आपण एक पाऊल सुद्धा समोर टाकू शकत नाही, एक पाऊल सुद्धा. आणि श्रद्धा असेल तरच तो व्यक्ती, तो साधक, तो अनुयायी, तो बोधिसत्व त्याच्या जीवनाच्या शेवटच्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. श्रद्धा महत्वाची आहे, श्रद्धा बल. बघा बाबासाहेब आंबेडकरांमध्ये किती मोठे श्रद्धा बल होतं. अनेक उदाहरणं बाबासाहेबांच्या जीवनातील आपण सांगू शकतो. पण त्यापैकी एक उदाहरण मात्र मी तुम्हाला सांगतो. यावरून तुम्हाला समजेल की बाबासाहेबांची श्रद्धा किती होती. बघा बुद्ध धम्म संघावर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म संघाशिवाय दुसरं कोणतं शरणस्थान स्वीकार केलं नाही. एवढे श्रद्धावान बाबासाहेब आंबेडकर होते. एकदाचा प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनातील, बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची म्हणजे दीक्षा घेतात आणि तिथून बाबासाहेब आंबेडकर नंतर काठमांडूला जातात. नेपाळची राजधानी काठमांडू. जागतिक बौद्ध संमेलनामध्ये बाबासाहेब सहभागी होण्यासाठी जातात काठमांडूला. आणि मग काठमांडूमध्ये पेपरमध्ये तिथल्या द नेपाळ टाइम्स या न्यूज वर्तमानपत्रामध्ये बातमी येते की बौद्ध धम्माचे स्वीकार करणारे बाबासाहेब पशुपतीनाथाचं दर्शन घेणार. आणि शेवटी होतं प्रश्नार्थ चिन्ह. बाबासाहेब बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता आणि काठमांडूला असताना बाबासाहेबांसोबत त्यांची पत्नी पण होती शारदा, बाळू कबीर सुद्धा होते आणि काही सहकारी सुद्धा होते. तर अशी बातमी जेव्हा पब्लिश झाली तर सगळे पत्रकार मंडळी आले रेस्ट हाऊसला, बाबासाहेबांना घेरतात आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारतात की बाबासाहेब
तुम्ही काठमांडूला आले तर काठमांडूचं जे प्रसिद्ध आहे, आपले लोक जातात ना काठमांडूला, आपले बौद्ध लोक. आम्ही म्हणतो आम्ही काठमांडूला जात नाही, आम्ही जातो पोखऱ्याला. नाही म्हणते काठमांडूला जावंच लागते. कशासाठी? तिथं नाही काय म्हणते ते पशुपतीनाथाचं मंदिर आहे. अरे त्याचं आपल्याला काय करायचं? नाही आम्ही जात नाही म्हटलं. नाही काठमांडू जा, काठमांडूच करतात. आता नाही मांडू तर कोणाची भांडू म्हणतात, असे लोक म्हणतात. काठमांडूलाच चला म्हणतात, आहे की नाही? प्रसिद्ध मंदिर आहे काठमांडूचं, पशुपतीनाथ हिंदूंचं मंदिर आहे. त्याच्या पत्रकार लोक विचारतात की बाबासाहेब तुम्ही पशुपतीनाथांचं दर्शन घेणार का? तर बाबासाहेब बघा त्या पत्रकारांना किती ठासून आणि विश्वासानं सांगतात. श्रद्धा बघा बाबासाहेबांची, श्रद्धा बल बघा. न भीता अभय होऊन निर्भय होऊन त्या पत्रकारांना बाबासाहेब ठासून सांगतात की नाही, त्या पशुपतीनाथाचं दर्शन मी घेणार नाही, कारण माझ्या जीवनामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांखेरीज दुसरं कोणतंच शरणस्थान नाही आहे. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगल. माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाही आहे. फक्त बुद्ध माझे शरणस्थान आहे, धम्म माझं शरणस्थान आहे, संघ माझं शरणस्थान आहे. एवढे ठासून विश्वासानं बाबासाहेब त्या पत्रकारांना सांगतात. बघा बाबासाहेब श्रद्धा बघा, श्रद्धा बल बघा. ढिले नाही बाबासाहेब बिलकुल. म्हणजे बाबासाहेबांनी निर्भय होऊन ठासून विश्वासानं सांगतात की माझ्या जीवनामध्ये बुद्धांखेरीज दुसरं कोणतं शरणस्थान नाही. एवढी बाबासाहेबांची श्रद्धा होती बघा. न डगमगणारी, न कमजोर होणारी, न डामाडोल होणारी, वीक होणारी नाही. म्हणजे बाबासाहेब किती श्रद्धावान होते, किती बाबासाहेबांमध्ये श्रद्धा बल होतं हे तुमच्या लक्षात येईल. बघा बाबासाहेब किती बलवान होते, श्रद्धा बल त्यांच्याकडे किती मजबूत होतं. आणि बाबासाहेब बोधिसत्व आहे तर नक्कीच त्यांचं जे श्रद्धाबल किती उच्च असेल बघा, याचा आपण विचार करायला पाहिजे. बाबासाहेब अगदी जीवनभर पर्यंत कधीच बुद्धाला विसरले नाही बघा. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर कधीच बुद्धाला विसरले नाही. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, बुद्ध स्वीकार केला म्हणून त्या दिवशी बाबासाहेब बौद्ध झाले असं नाहीये. अरे ते बोधिसत्व आहेत ना, त्यांच्या जीवनाचा उद्देशच असतो बुद्धत्व प्राप्त करणे, बुद्धाच्या जवळ जाणे. हा बोधिसत्वाचा उद्देशच असतो. अगदी लहान वयापासून बघा बाबासाहेब आंबेडकर कधीच बुद्धाला विसरले नाही, कधीच नाही. तुम्हाला माहित असेल की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 14 ते 15 वर्षांचे होते, 1907 किंवा 1908च्या दरम्यान, एक्झॅक्टली मला इयर आठवत नाही, बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. तेव्हा मॅट्रिक 4थ्या वर्गाला, 4थी वर्ग म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास केली. तर बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. तर बाबासाहेबांना 15 वर्षाचे असताना बाबासाहेबांना त्यांचे गुरुवर्य कृष्णाजी केळुस्कर गुरुजी यांनी बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांना भेट दिलं होतं. आणि ते पुस्तक बाबासाहेब वाचतात आणि तेव्हा बाबासाहेब उल्लेख करतात, माझ्या जीवनात पहिल्यांदा बुद्धाचा माझा परिचय झाला. इथून सुरुवात आहे बाबासाहेबांची बुद्धाच्या जवळ जाण्याची. ते बुद्धाचं चरित्र पुस्तक बाबासाहेबांनी वाचलं आणि तेव्हापासून जे बाबासाहेब बुद्धाच्याच म्हणजे बुद्ध मार्गालाच लागले, शेवटपर्यंत बुद्धाच्या मार्गी होते. जरी बाबासाहेबांनी ती सगळी चळवळ केली असेल, ते सगळं सामाजिक मुवमेंट केली असेल, पण तरी बाबासाहेब बुद्धाला विसरले नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाचा एकच उद्देश असतो, बुद्धत्वाच्या मार्गाकडे जाणे. जरी त्यांच्या जीवनाचे काही छोटे मोठे उद्देश वेगळे असतील, जीवनामध्ये काही चळवळी असतील, पण शेवटी बाबासाहेब कुठे आले? बुद्धाजवळ आले ना. सरते शेवटी बाबासाहेब कुठे आले? बुद्धत्वाच्या मार्गाला आले की नाही. म्हणजे अगदी लहान वयात जो बुद्धांचा परिचय बाबासाहेबांना झाला, शेवटपर्यंत बाबासाहेब बुद्ध मार्गीच होते बघा. 1933 मध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बँकेचं कर्ज घेऊन मुंबईमध्ये एक घर बांधलं. तर बाबासाहेबांकडे खूप पुस्तकं होते, पुस्तक ठेवण्यासाठी जागाच नव्हती. काय करणार, राहायला जागा नाही, एवढे सारे पुस्तकं ठेवतील कुठं? 50,000 पुस्तकं बाबासाहेबांकडे. रमाई परेशान होऊन जायच्या.
पुस्तकं जिथं बघा तिथे पुस्तकच पुस्तकं होते. राहण्यासाठी जागा नाही, पण पुस्तक आहेत. जर बाबासाहेबांना सुद्धा परेशानी झाली तर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा काय तो महामानव प्रज्ञा बल बघा, ध्यानाचं बल बघा बाबासाहेबांमधलं, की बाबासाहेबांनी लोक तर राहण्यासाठी घर बांधतात, लोक राहण्यासाठी फार्म हाऊस बांधतात, घर बांधतात. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं ठेवण्यासाठी घर बांधलं. बँकेचं कर्ज घेतलं बघा, आणि दादरला घर बांधलं. आणि त्या घराला काय नाव दिलं? त्या घराला नाव दिलं राजगृह. कधी? 1933. सांगा बरं, राजगृह काय आहे? राजा बिंबिसाराची राजधानी आहे. अरे बुद्ध स्पर्शाने पावन झालेली ती नगरी, बुद्ध इतिहासातील ऐतिहासिक नगरी राजगृह आहे. बाबासाहेबांनी बघा राजगृह नाव ठेवलं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेसही बुद्धाच्या अगदी जवळ होते. दुसऱ्या लोकांना माहितीही पडलं नसेल. बाबासाहेबांनी राजगृह नाव का ठेवलं बरं? रमाई नाव ठेवा, भीमाई नाव ठेवा, किंवा रामजी स्मृती असं काहीतरी नाव ठेवा, आईवड असं ठेवतात ना लोक. बाबासाहेबांनी नाव कोणतं ठेवलं? राजगृह नाव ठेवलं बघा. लोकांना माहितही नव्हतं त्यावेळेस की राजगृह काय आहे, पण बाबासाहेब राजगृह नाव ठेवलं की नाही. म्हणजे काय, की बाबासाहेब त्याही वेळेस अगदी बुद्धाच्या जवळ होते बघा. म्हणजे जरी सामाजिक मुवमेंट सुरू होती त्याही वेळेस बाबासाहेब आंबेडकर बुद्धाला विसरले नाही. अरे बाबासाहेब बोधिसत्व होते. बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, बरोबर. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत मुंबईमध्ये त्यांनी एक कॉलेज निर्माण केलं. आणि त्या कॉलेजला नाव कोणाचं दिलं? सिद्धार्थ महाविद्यालय. अरे कदाचित त्यावेळेस 1945 मधल्या त्यावेळेस लोकांना समजलं नाही सिद्धार्थ काय आहे. ना बाबासाहेबांच्या कोणाच्या भावाचं नाव आहे, ना पोराचं नाव आहे. अरे नेमकं आहे काय सिद्धार्थ? लोकांना काहीच माहित नाही ना. लोकाला बुद्ध धम्माची माहितीच नव्हती, पण बाबासाहेबांनी सिद्धार्थ नाव ठेवलं. सिद्धार्थ काय आहे? भगवान बुद्धांचं नाव सिद्धार्थ आहे. बोधिसत्व सिद्धार्थ यांचं नाव दिलं बघा. बाबासाहेब तेव्हाही बाबासाहेब बुद्धाच्या अगदी जवळ होते. बाबासाहेब नेहमी बुद्धाची स्मृती करायचे बघा. त्यांचं स्मृती बोलवतं, नेहमी बुद्धाबद्दल स्मृती करायचे, बुद्धानुस्मृती करायचे. बुद्धाबद्दल बाबासाहेब नेहमी विचार करत असत, चिंतन करीत असत. सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली बाबासाहेबांनी. एवढंच काय, आपल्या औरंगाबादमध्ये कॉलेजची स्थापना केली. आणि त्या कॉलेजला नाव काय दिलं? मिलिंद कॉलेज नाव दिलं बघा. काय आहे मिलिंद? एकेकाळचा बौद्ध राजा होऊन गेलेला, भारताच्या इतिहासातला बौद्ध राजा मिलिंद राजा, की जो बौद्ध झाला, नागसेन भिक्षूंच्या वादविवादात तो हरला, बौद्ध झाला. त्या मिलिंद बौद्ध राजाचं नाव त्या मिलिंद कॉलेजला दिलं बघा. काय वाटते तुम्हाला? त्याही वेळेस बाबासाहेब आंबेडकर बघा बुद्धाच्या अगदी जवळ होते. अरे बाबासाहेब बोधिसत्व होते, म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कॉलेजला मिलिंदचं नाव दिलं. आणि परिसराला भिक्षू नागसेनाचं नाव दिलं. नागसेन भंतेजींचं नाव दिलं. काही काळाने 1951 किंवा 52च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांचे सुपुत्र यशवंताचं लग्न झालं. यशवंत लग्न झालं तर माहित आहे, यशवंतचं लग्न हे बौद्ध धम्माच्या पद्धतीने पार पाडलं बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये, बौद्ध धम्माच्या पद्धतीनं. म्हणजे बाबासाहेबांना त्याही वेळेस बुद्ध अगदी जवळचे होते, कारण बाबासाहेब बोधिसत्व होते. हे सर्व जे काही आहे हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असलेले जे बुद्धाबद्दल श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि बुद्धाबद्दल बाबासाहेबांमध्ये असलेली प्रज्ञा, हे बल आहेत की जे शेवटपर्यंत एका बोधिसत्वाला कधीच आपल्या लक्षापासून विचलित करत नाही. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा आपल्या मुलाचे लग्न बौद्ध पद्धतीने लावलं. एवढंच काय, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माचा स्वीकार करतात, पण त्याही अगोदर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माचं
प्रत्यक्ष आचरण करतात बघा. 13 ऑक्टोबर 1956 सायंकाळच्या वेळी जेव्हा सगळे सहकारी हॉटेलला जमले तर वामन गोडबोले बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, उद्याची सगळी तयारी झालेली आहे, उद्याची धम्मदीक्षेची सगळी तयारी झालेली आहे, तर आता तुम्ही विश्रांती घ्यावी, सायंकाळी आपल्या जेवणाची काही व्यवस्था करू का? कधी 13 ऑक्टोबरच्या रात्रीला. तर बाबासाहेब काय म्हणतात की वामन, नाही, मी आज सायंकाळी जेवण करणार नाही, कारण आज माझं उपोषण आहे. त्या वामन गोडबोलेला म्हणतात बाबासाहेब, मी आज सायंकाळी जेवण करणार नाही, कारण आज माझं उपोषण आहे. म्हणजे बघा, एक दिवस अगोदर, फक्त एक दिवस अगोदर, म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी एक दिवस अगोदर बाबासाहेब उपोषण व्रताचं पालन करतात. हा बोधिसत्वातला गुण आहे बघा. ही श्रद्धा आहे बुद्ध धम्मावर. एका बोधिसत्वाची किती श्रद्धा असते, त्या श्रद्धा बलाने तो बुद्ध धम्माचं आचरण करतो बघा. त्या दुःखमुक्तीच्या मार्गावरती तो आरूढ होत असतो. तर एक दिवस अगोदर बाबासाहेबांनी उपोषण व्रताचं पालन केलं, म्हणजे प्रत्यक्ष बुद्ध धम्माचं आचरण केलं, धम्मपटिपदा केली, नंतर बुद्ध धम्माचा स्वीकार केला बघा. स्वतःचं आचरण केलं, पण शारदाताई ज्या होत्या बाबासाहेबांच्या पत्नी, त्यांनाही उपोषणाचं पालन करायला लागलं बघा. दोघांनी पण पती पत्नींनी उपोषण व्रताचं पालन केलं. हे बाबासाहेबांमधले गुण आहेत बघा. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण बोधिसत्व म्हणतो, कशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या लक्ष्यापर्यंत केवळ बुद्धाची स्फूर्ती केली बघा. बुद्ध धम्म सोडून कधीच त्यांनी विरोधात काम केले नाही. कधी बुद्ध धम्माच्या विरोधात जाऊन त्यांनी कधीच काम केले नाही बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बुद्ध धम्माचा स्वीकार केला तेव्हा बाबासाहेबांचं वय होतं 65 वर्षांचं 1956ला. आणि आज जर 65 वर्षांचं जर कोणाचं वय झालं तर लोक काय म्हणतात, अरे बस झालं म्हणतात, आता आहे की नाही, आता म्हातारपण आलं म्हणतात, आता बस झालं म्हणतात, आता काही जमत नाही आपल्याकडून, बस खायचं आणि आराम करायचं, आहे की नाही, सुस्त होऊन जातात बघा, होतात की नाही. पण बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 65व्या वर्षी जेव्हा त्यांना गुडघ्यांचा आजार आहे, कमरेचा आजार आहे, अशाही अवस्थेमध्ये म्हणजे बाबासाहेबांचं वीर्यबल बघा, त्या श्रद्धेमुळे बाबासाहेबांमधलं आलेलं ते वीर्यबल बघा, की त्या वयामध्ये बाबासाहेब अगदी उत्साहपूर्वक पाठी टेकवत का होईना त्या स्टेजवरती जातात, बुद्ध रूपाला नमस्कार करतात, वंदन करतात, त्या बसलेल्या भिक्खू संघाला अभिवादन करतात आणि उभं राहून त्या भिक्खू संघासमोर उभं राहून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच वीर्यबलाने बाबासाहेब आंबेडकर त्या जमलेल्या लाखो लोकांना 22 प्रतिज्ञांचं आचरण देतात. 22 प्रतिज्ञा देतात बघा. काय आहे, एक महापुरुष, एक बोधिसत्व वयाच्या 65व्या वर्षी सुद्धा एवढं मोठं कार्य करू शकतो. आश्चर्य नाही तर काय हो, हे वीर्यबल नाही तर काय आहे, हे हा जो उत्साह जो आलेला आहे ना बाबासाहेबांमध्ये, हे जे बल आलेलं आहे, हे बल वीर्यबल कशामुळे आलं, हे श्रद्धा बल आहे बघा. हे जेव्हा बाबासाहेब म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीमध्ये श्रद्धा बल उत्पन्न होते, ते श्रद्धा बल त्या व्यक्तीला सुस्त बसूच देत नाही बघा, त्याला शांत बसूच देत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते श्रद्धा बल त्याच्यात उत्साह निर्माण करते आणि तो उत्साह शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्याला उत्साहाशी ठेवते. बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले बघा. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. सोपा आहे का हे ग्रंथ लिहिणं ना. आपल्याकडे बघा एक पुस्तक पण मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवलं, ते पुस्तक फुलमाळी म्हणून एक लेखक आहे, त्यांनी बाबासाहेबाच्या त्या तो जो बुद्ध त्यांचा धम्म ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे संदर्भ देऊन तो ग्रंथ प्रकाशित केलेला आहे बघा. बाबासाहेबांनी सगळं त्रिपिटकाचा अभ्यास केला. काय बाबासाहेबातलं वीर्य म्हणतो बघा.
संपूर्ण त्रिपिटकाचा अभ्यास केला, अणुपिटकाचा अभ्यास केला, जातकांचा अभ्यास केला, या सगळ्या पुस्तकांचा, असंख्य पुस्तकांचा अभ्यास केला आणि तेव्हा जाऊन सगळे नोट्स घेतले, संदर्भ काढले आणि तेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला बघा. बसून एका ठिकाणी बसून, जरी कमरेचा त्रास असेल तरी पण हात दुखेपर्यंत बाबासाहेबांनी लिहिलं बघा, दिवस रात्र एक करून. हे काय आहे? हे बाबासाहेबांमधलं वीर्यबल आहे. हा जो उत्साह बाबासाहेबांमध्ये आला, उत्साहपूर्वक बाबासाहेबांनी काम केलं, ग्रंथांचा अभ्यास केला. काय बाबासाहेबांची स्मृती होती हो. एकदा का तो ग्रंथ वाचला तर जीवनभर परत बाबासाहेब विसरत नव्हते त्या ग्रंथाला. त्या ग्रंथाच्या कोणत्या पानावर कोणता मुद्दा आहे कधी बाबासाहेब विसरत नव्हते. काय बाबासाहेब स्मृतिवान होते, प्रचंड स्मृतिवान होते बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड स्मृती होती बाबासाहेबांमध्ये. एकदा का ते पुस्तक वाचलं पुन्हा ते पुस्तक वाचायचं काम नको, एवढे बाबासाहेब स्मृतिवान होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि माहित आहे हा ग्रंथ बाबासाहेबांनी कुणाला अर्पण केला? लेखक, लिहिणारे ग्रंथ लिहितात, आईला समर्पित, वडिलांना समर्पित करतात, अमुक अमुक मित्राला समर्पित करतात, देवाला, ईश्वराला समर्पित करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भगवान बुद्धाच्या एका गाथेला समर्पित केलेला आहे. तुमच्याकडे ते पुस्तक असेल ते बघा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेजवर लिहिलेलं आहे समर्पित. कोणती गाथा? सुखो बुद्धान उपादो, सुखा सद्धम्म देसना, सुखा संघस्स सामग्री समगानन तपो सुखो. या गाथेला बाबासाहेबांनी हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. बघा बाबासाहेबांची श्रद्धा, काय श्रद्धा बाबासाहेबांमधली होती. एवढी श्रद्धा बाबासाहेबांनी केली. अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब सावधान होऊन जगले. कधी बेहोशीमध्ये बाबासाहेब राहिले नाही, कधी बेशुद्धीमध्ये बाबासाहेब जीवन जगले नाही. कारण बाबासाहेबांमध्ये स्मृतिबल आहे. बाबासाहेबांना माहित होतं की ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला त्या समाजाचा उद्धार करणं हे माझ्या जीवनाचं लक्ष्य आहे आणि खरंच ते लक्ष्य असलंच पाहिजे. या लक्ष्याला बाबासाहेब कधी विसरले नाही. बाबासाहेब जर विचार केला असता की आता जर मी MP झालेलो आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, राज्यसभेमध्ये गाडी आहे, बंगला, राहायला बंगला आहे, गाडी आहे, टाय कोट सूट बुटामध्ये मी राहतो, मला काय करायचं या समाजासाठी लढून, काय करायचं? बाबासाहेबांनी असा विचार केला नाही हो. बाबासाहेबांनी असा विचार केला नाही. अरे बाबासाहेबांचे स्मृती बल आहे. हे सगळं अमाप संपत्ती, सगळ्या भौतिक सुख साधने आलं तरी बाबासाहेबांनी आपली स्मृती भंग होऊ दिली नाही. कारण बाबासाहेबांच्या जीवनाचं जे लक्ष होतं आपल्या समाजाचा उद्धार करणं. आणि शेवटपर्यंत बाबासाहेब लढले. बघ कशामुळे? बाबासाहेबांची जी स्मृती आहे लोक लगेच विसरतात हो. लोकांकडे थोडं धनसंपत्ती येऊ द्या, धनदौलत येऊ द्या, भौतिक संपत्ती येऊ द्या, लगेच विसरून जातात. स्मृती काहीच राहत नाही की मला काय करायचं आहे, या समाजाशी माझं काहीतरी देणं आहे. लोक लगेच विसरतात हो आणि ऐशो आरामामध्ये बस मी माझा परिवार एवढ्यामध्ये सुखी राहतात. बघा बाबासाहेबांनी असा विचार केला नाही बांधवांनो. का? कारण बाबासाहेब बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाचा एक सर्वात मोठा गुण असतो त्याग करणे, म्हणजे दान पारमिता, त्याग करणे. व बाबासाहेबांनी संपूर्ण त्याग केला आपला उद्धार करण्यासाठी. सगळं त्यागलं, सर्व समर्पित केलं आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी. हे बाबासाहेबांमधले असलेलं बल आहे. हे सहज आणि सोपं नाही आहे. बघा मी तुम्हाला वेसंतर जातकाची कथा सांगितली होती. ज्याप्रमाणे त्या वेसंतर राजाने आपलं सर्वस्व दान केलं, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपलं सर्वस्व दान करतात या समाजाच्या उद्धार करण्यासाठी. म्हणून तर बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. हे बोधिसत्व सर्वात मोठं लक्षण आहे. बघा बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं. आज आपला भारत देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्यावर चालतो, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो. या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला बौद्ध बनवलं. बघा एवढं मोठं काम बाबासाहेबांनी केलं या संविधानाच्या माध्यमातून. बघा बाबासाहेबांनी काय काय करून ठेवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी
भारताचं जे संविधान लिहिलेलं आहे, तर संविधानाची चतुसूत्री आहे बघा. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या चतुसूत्रीवरती भारताचं संविधान आधारित आहे. आणि बाबासाहेब त्या संविधान सभेच्या भाषणामध्ये विश्वासानं सांगतात की जी चतुसूत्री आहे ना, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, ही चतुसूत्री मी भगवान बुद्धाच्या धम्मातून घेतलेली आहे. पण ठासून विश्वासाने सांगतात बघा. बौद्ध धम्माचं चिन्ह कोणतं आहे? अशोक स्तंभ. 4 शियाचा अशोक स्तंभ आहे ना, ज्याला आपण धम्मचक्राचं प्रतीक समजतो. ते 4 सिंहाचा अशोक स्तंभ बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताची राजमुद्रा बनवली बघा. आपल्याला तर स्वाभिमान असायला पाहिजे की मी ज्या धर्माचा आहे, मी ज्या बुद्धाचा पाईक आहे, त्या बुद्धाचं चिन्ह, त्या बौद्ध धम्माचं चिन्ह 4 सिंहाचा अशोक स्तंभ आपल्या भारत देशाची राजमुद्रा आहे. एवढंच काय, तर त्या अशोक स्तंभावर प्रतिष्ठित असलेलं 24 आऱ्यांचं अशोक चक्र आहे ना. 24 आऱ्यांचं अशोक चक्र काय आहे? ते धम्मचक्र आहे ना. ते काय धम्मचक्र आहे. बाबासाहेबांनी ते 24 आऱ्यांचं धम्मचक्र भारताच्या राष्ट्रध्वजावरती प्रतिष्ठापित केलं. आपलं स्वाभिमान असावा का? बाबासाहेबांनी करून ठेवलं बघा. ते 24 आऱ्याचं धम्मचक्र आज भारताच्या तिरंग्यावरती आहे, भारताच्या राष्ट्रध्वजावरती आहे, सन्मानपूर्वक. श्रीलंका, चीन, कंबोडिया, लाओस, जपान असे नाना बौद्ध राष्ट्र आहेत, पण कोणत्याच बौद्ध राष्ट्रांच्या ध्वजावरती बौद्ध धर्माचं चिन्ह नाही आहे. केवळ भारत असा देश आहे की भारताच्या ध्वजावर बौद्ध धर्माचं चिन्ह 24 आऱ्यांचं चक्र आहे. किती मोठी ही गोष्ट आहे. हे बाबासाहेब सगळं करून ठेवलं बघा. हे आपल्याला समजलं पाहिजे. एवढी बाबासाहेबांची स्मृती अगदी तेजस्वी होती बघा. शेवटपर्यंत बाबासाहेबांनी या बलाचा पुरेपूर वापर केला. एक बोधिसत्व म्हणून बाबासाहेबांमध्ये हे बल होते आणि बाबासाहेबांनी त्याच बलामुळे भारताचं संविधान लिहिलं. हो, संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. आपण म्हणतो ना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून भारताचं संविधान लिहिलं, म्हणतो की नाही? हे सहज आहे का? हे सहज आणि सोपं आहे का? एवढी वर्षे मेहनत करणं, लिखाण काम करणं सोपं आहे का? हे कशामुळे शक्य झालं? बाबासाहेबांमधली श्रद्धा. या भारतावर सुद्धा बाबासाहेबांची श्रद्धा होती. बाबासाहेबांची बघा बुद्धावर श्रद्धा तर होतीच, पण या बुद्ध भूमीवर सुद्धा बाबासाहेबांची श्रद्धा होती. कारण हे जे लोक आहेत हे सगळे माझे समाज बांधव आहेत, हे माझे देश बांधव आहेत. या सर्वांचं मंगल व्हावं, या सर्वांचं कल्याण व्हावं, या उदात्त हेतूने श्रद्धा ठेवून बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. या उदात्त हेतूने वीर्य बलाने उत्साहपूर्वक बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. समाधीपूर्वक चित्त एकाग्र करावं लागते या सगळ्या गोष्टीसाठी. चित्त जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत माणूस परिपूर्ण यशस्वीरित्या काम करू शकत नाही बघा. बाबासाहेबांनी सुद्धा तेच केलं. चित्त एकाग्र करून आपल्या चित्त बलाने हे समाधिस्थ होऊन बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. बाबासाहेब त्यांच्यामधल्या असलेल्या प्रज्ञाबलाने बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि तेच संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला या भारताला अर्पण केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी या भारताला बुद्ध दिला. या संविधानाच्या रूपाने भारताला बाबासाहेबांनी बुद्ध दिलेला आहे. कारण संविधान दुसरं तिसरं काहीही नसून संविधान म्हणजे बुद्ध आहे. कारण संविधानामध्ये बुद्ध आज आहेत. कुठे आहेत बुद्ध? बुद्ध विहारात तर आपण फक्त बुद्धाचं रूप पाहतो, पण प्रॅक्टिकली भगवान बुद्ध म्हणजे बुद्धचे तत्वज्ञान आज जर कुठे असतील तर ते भारताच्या संविधानामध्ये आहे. म्हणून या संविधानाच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला बुद्ध दिलेला आहे. त्या संविधानाच्या माध्यमातून या भारताला बुद्ध दिलेला आहे. हे बाबासाहेबांचं बल होतं बघा. एक बोधिसत्व केवळ आपल्या शेवटच्या लक्ष्याला गाठेपर्यंत कधी शांत बसत नाही. त्याच्यात त्याची श्रद्धा आहे.
त्याच्यातलं ते वीर्य आहे, त्याच्यातलं ती समाधी बल आहे, प्रज्ञा बल आहे. बघा बाबासाहेब आंबेडकर किती प्रज्ञावान होते, किती प्रज्ञावान होते बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी ही जे काही मुवमेंट सुरू केली होती ना, महाडचा 14 सत्याग्रह केला, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला, हे जे काही केलं ना, या चळवळीच्या मागे बाबासाहेबांचं प्रज्ञाबल होतं. आज लोक बघा महाडला जातात, आपले भोळे बापडे लोक महाडला जातात आणि ज्या तलावातलं बाबासाहेबांनी पाणी पिलं त्या तलावामध्ये उतरून ते पाणी पितात बघा, आणि काय म्हणतात, हा हे पाणी बाबासाहेबांनी पिलं होतं, आपण पण प्यायचं. आम्ही लोकांना समजून सांगतो, माय मावल्यांनो, बाबासाहेब आंबेडकरांना तहान लागली नव्हती. अरे तहान लागली असेल तर लगेच कोणतरी 1 ग्लास पाणी आणलं असतं बाबासाहेबांसाठी. बाबासाहेबांची प्रज्ञा बघा, ते तहान भागवण्यासाठी ते महाडचा 14 सत्याग्रह नव्हता, तर त्या पाण्यावर सर्वांचा अधिकार असावा हे प्रदर्शित करण्यासाठी प्रतिकात्मकरित्या बाबासाहेबांनी ते पाणी ग्रहण केलं, पाणी पिलं. बघा, हे प्रतिकात्मक बाबासाहेबांना समता प्रस्थापित करायची होती. आपल्या लोकांना बाबासाहेबांची ही प्रज्ञा समजलीच नाही. बाबासाहेबांची प्रज्ञा होती बघा, ती बाबासाहेबांमधलं प्रज्ञाबल आपण बघितलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. बाबासाहेबांनी प्रज्ञाबलाने कशा पद्धतीने मुवमेंट केली. लोक त्या नाशिकला पण जातात. आता काही दिवसापूर्वी बघा ते काहीतरी झालं होतं बघा, काहीतरी फतवा काढला ना, लोकांनी आंदोलन केले होते बघा. आम्हाला हे म्हणायचं आहे, अरे बाबासाहेब किती प्रज्ञावान होते बघा ना तुम्ही. त्या काळारामाची पूजा करण्यासाठी बाबासाहेबांनी ते आंदोलन केलंच नव्हतं. केलं होतं का? बाबासाहेब आंबेडकरांनी ते आंदोलन यासाठी केलं होतं की मंदिरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हा सर्वांचा समान असला पाहिजे. ही बाबासाहेबांची प्रज्ञा होती, आणि ती प्रज्ञा, त्या प्रज्ञाबलाने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ते काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. हे लोकांना अजूनही समजलंच नाही बघा. म्हणजे आपल्यामध्ये अजूनही ती प्रज्ञा विकसितच झालेली नाहीये. जोपर्यंत ही प्रज्ञा आपल्यामध्ये विकसितच होणार नाही तोपर्यंत कसं म्हणू शकतो बरं आपण की बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये गुण आहेत म्हणून? हे समजलं पाहिजे आपल्याला. एक बोधिसत्व, जर बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो तर त्या बोधिसत्वामध्ये श्रद्धाबल आहे, वीर्यबल आहे, समाधीबल आहे, स्मृतिबल आहे, प्रज्ञाबल आहे, आणि या 5 बलांनी युक्त आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बघा. अपार श्रद्धावान बाबासाहेब आंबेडकर होते, अपार करुणावान बाबासाहेब आंबेडकर होते. एका ठिकाणी बाबासाहेब असे म्हणतात, म्हणजे बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये, की माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. तुमचंही मन बलवान व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिता मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. म्हणजे बोधिसत्वानी आपल्याला हा मार्ग प्रतिपादित केला. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सांगितलं की तुमचं मन बलवान होण्यासाठी, तुमची नीतिमत्ता बलवत्तर होण्यासाठी हा बुद्ध धम्म आहे. ज्याला कुणाला आपल्या जीवनामध्ये बलवान बनायचं आहे, आपली नीतिमत्ता बलवत्तर करायची आहे, त्यांनी बुद्ध धर्माचं काटेकोरपणे आचरण करावं. हे बाबासाहेब सांगून गेलेले आहेत. कारण बाबासाहेबांनी ते ओळखलं होतं. कारण बाबासाहेबांमधली ही प्रज्ञा होती की आपल्या लोकांचं जर मंगल साधायचं असेल तर त्यांना बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाहीये. म्हणून तर हे सगळे धर्माचे लोक जे बाबासाहेबांकडे जातात की आमचा धर्म स्वीकार करा, आमचा धर्म स्वीकार करा. बाबासाहेबांनी जर विचार केला असता की इथं आपल्याला भरपूर पैसा मिळतोय, इथं सगळ्या सुख सुविधा मिळत आहेत, असा विचार करून जर बाबासाहेबांनी दुसरा कोणता धर्म स्वीकार केला असता तर बाबासाहेब बोधिसत्व नसते. बाबासाहेब बोधिसत्व आहेत कारण बुद्धत्वाच्या मार्गावर आरूढ होण्याचं बल त्यांच्यामध्ये असते. म्हणून तर सगळ्या धर्माच्या लोभांना झिटकारून बळी न पडता बाबासाहेब सरतेशेवटी कुठं आले? बाबासाहेब सरतेशेवटी भगवान बुद्धाच्या मार्गावरती आले. बुद्ध धम्म संघावर बाबासाहेबांची एवढी श्रद्धा होती की बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय कधीच बाबासाहेबांनी दुसरं कोणतंच श्रद्धास्थान स्वीकार केलं नाही. दुसरं कधीच कोणतं शरणस्थान स्वीकार केले नाही. ही बाबासाहेबांची श्रद्धा होती बघा. आणि म्हणून बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. बाबासाहेबांमध्ये
हे 5 बल आहेत बघा, की ज्या 5 बलामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांचा उद्धार केला, भारत देशाचा उद्धार केला, आपल्या सर्वांचा उद्धार केला. म्हणून बाबासाहेब आपल्यासाठी एक बोधिसत्व आहे. जेव्हा एक बोधिसत्व ज्याप्रमाणे या 37 बोधी पाक्षीय धम्माचा चिंतन करतो, भावना करतो, मनन करतो आणि सरते शेवटी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतो, तर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्यासाठी एक बोधिसत्व म्हणून आले. त्यांच्या बलाने त्यांनी आपल्या सर्वांचा उद्धार केला आणि सरते शेवटी बुद्धत्वाच्या मार्गावरती आरूढ झाले. बघा, हे बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी बोधिसत्व आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांमध्ये कशा प्रकारचे 5 बल आहेत की ज्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या सर्वांचा उद्धार केला, याचं आपण नेहमी चिंतन करावं. नेहमी बाबासाहेबांप्रती आपण श्रद्धाभाव ठेवावा, की जसं श्रद्धाबल बाबासाहेबांमध्ये होतं तसं श्रद्धाबल माझ्यामध्ये पण निर्माण व्हावं. जसं उत्साहशील बाबासाहेब होते तसा उत्साह म्हणजे वीर्यबल माझ्यामध्ये पण उत्पन्न व्हावं. जसे बाबासाहेब स्मृतिमान होते तसा मी सुद्धा स्मृतिमान झालो पाहिजे. बाबासाहेब जसे समाधीवान होते, प्रज्ञावान होते, मी सुद्धा अशाच प्रकारे समाधीवान आणि प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करेल. हे बल आपल्यामध्ये पण निर्माण व्हावे, कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे, हाच आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. म्हणून आपण प्रत्येक उपासक आणि उपासिकांनी बाबासाहेबांचा हा आदर्श घ्यावा आणि सदैव आपल्या जीवनामध्ये या 5 इंद्रियांचं, या 5 बलाचं नेहमी चिंतन करावं, भावना करावी आणि आपल्यामध्ये पण हे इंद्रिय आणि हे 5 बल विकसित करण्यासाठी सदैव आपण प्रयत्न करावा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो आणि आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार